श्री स्वामी समर्थ। तर आज मी आदिवासी दिवस याबद्दल आज व्लॉग करत आहे, कारण मी सुद्धा मल्हार कोळी जातीने आदिवासी आहे आणि मला गर्व आहे आदिवासी होण्याचा। तर हा दिवस आरोग्य, शिक्षण आणि हक्क मिळवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आमच्या गावी आदिवासी दिवस हा खूप थाटामाटाने साजरा केला जातो, जल्लोष आणि उत्साहाने केला जातो, कारण हा दिवस त्यांचा हक्काचा दिवस असतो, म्हणून हा दिवस खूप थाटामाटाने साजरा केला जातो। काही आदिवासी बांधव आदिवासीचा पोशाख घालतात, नृत्य करतात, गाणी गातात, फटाके फोडतात आणि खूप माणसं म्हणजे खूप आदिवासी बांधव एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात। आदिवासी बांधव हे निसर्गाच्या खूप जवळ असतात, कारण ते निसर्गातील प्रत्येक वस्तूंना आपले दैवत मानतात आणि त्यांना निसर्गाजवळ आसपासच राहायला आवडतात। त्यांना प्रत्येक वनस्पतीची माहिती आहे, त्यातील कुठलीही वनस्पती औषधी आहे, कुठली आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, कुठली आपली जखम बरी करण्यासाठी आहे, या प्रत्येक वनस्पतीची त्यांना माहिती असते। हो, त्यांची चित्रंसुद्धा खूप सुंदर असतात। त्यांच्या प्रत्येक घरोघरी त्यांच्या भिंतीवरती अशी चित्र म्हणजे वारली टाईपचे चित्र काढलेले असतात। त्यांनी प्रत्येक आपल्या दारोदारी घरोघरी चित्र काढतात। त्यांना त्या चित्रकलेची खूप आवड असते आणि नृत्य, संगीत याबद्दलसुद्धा त्यांना खूप म्हणजे आवड असते त्यांना। आता तुम्ही आता बघताच, कारण जिथे तुम्ही बघाल तिकडे आदिवासी बांधवांचीच गाणी लागलेली असतात। आदिवासी डान्सच फेमस आहे। तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपल्या देशात इंग्रज आले होते तेव्हा त्यांच्याबद्दल आवाज उठवणारे पहिले आपले आदिवासी बांधव होते आणि त्यातील एक भारतीय क्रांतिकारी म्हणजे आपले बिरसा मुंडा। आदिवासी जमातीत बऱ्याच जाती आहेत, जसे की डोंगरी कोळी, महादेव कोळी, कातकरी, वारली आणि त्यात आमचीसुद्धा जात म्हणजेच मल्हार कोळी। म्हणूनच गर्व आहे आदिवासी होण्याचा, माज नाही कशाचा, अभिमान आहे आदिवासी होण्याचा। जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।